हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप की मजेत असाल. तर इथे बघा मिशोवरून एक पार्सल मागवलं आहे. तर नेकलेस मागवला होता मी. हा छान दिसत आहे. म्हणजे इथे पण आलेला पण चांगला आहे आणि पॅकिंग वगैरे छान होती. आणि म्हणजे असं दाखवलं जे होतं तेच आलेले, पण प्राईसच्या बाबतीत असं नाही. तिथे ऑनलाईन दाखवलं तर हा 100 रुपये आणि इथे आल्यानंतर 120 दाखवत होते. तर थोडंसं ऑनलाईन वस्तू घेताना थोडं प्राईस वगैरे व्यवस्थित चेक करून तुम्ही पण घेत जा. आज माझ्यासोबत झालं, उद्या तुमच्यासोबत पण होईल. म्हणजे 10-20 रुपये गेले त्याचं काही नाही वाटलं, पण असं टायमावर आपल्याकडे असतात किंवा नसतात ना, त्यामुळे मी सांगते. तरी ते बघा, हे छान कानातले आहेत, छान आहेत, खूप जड आहेत आणि नेकलेस पण छान आहे. असं साडीवर वगैरे घालायला छान आहे. तेच जर तो नेकलेस आणि कानातले जर घातलं ना, तर दुसरं काही घालण्याची गरज नाही. एकदम सिंपल आणि सोबत छान दिसेल. तर असं काही होतं. हे सगळ्यात शेवटी पार्सल आलं, हेच तुम्हाला मी दाखवत आहे. इथे बघा, मी मोक्षूचा व्हिडिओ आधी घेतलेला होता, पण ना लहान मुलांचे व्हिडिओ आधी घेतले ना, तर यूट्यूब आहे ना व्हिडिओ बघून रिमूव्ह करून देतात. त्यामुळे मी हे सगळ्यात आधी हेच दाखवत आहे. नाहीतर मी सकाळपासून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती. मी कालचा जो व्हिडिओ बघितला ना, तो पण मी खूप दिवसापासून बनवून ठेवलेला आहे. म्हणजे 3 मेपासून मी बनवून ठेवलेला होता, पण त्याची व्हिडिओ प्रोसेसिंग म्हणजे व्हिडिओ खूप मोठा झालेला होता. त्यामुळे यायला लोड व्हायला त्याला खूप वेळच गेला आहे. जसं काही मी मोबाईल वगैरे रिपेअर केला तुम्हाला सांगितलं ना, तर मोक्षूने परत पाडला अजून एक वेळा. मोक्षू सारखा पाडत राहतो. त्याच्याजवळ नाही पण दिला ना, असं सापडून पण गेला ना, तरी पाडून टाकतो. तर इथे बघा, सकाळी सकाळी मोक्षूची अशी सुरुवात झाली. काय विकतोय तू? भाजी काय भाजी विकतोय? लाल मिरची. हा का? अजून काय? बटाटे बोल. बटाटे घ्या. बटाटे कसं? बोल. कुठे लागलं तुला? हा बघ, कुठे झाला डोक्याला? तर आज आम्हाला जायचंय लग्न. इथे मोटर चालू आहे, नळाला पाणी आलेलं आहे आमच्या इथे. आणि माझा गळा पण बसला आहे, त्यामुळे आवाज असा येत आहे. शुला बघा कशासाठी रडू येते. त्याच्या बोटाला आहे ना लागून गेलेले. बोट दाखव तुझा. हे बघा, या बोटाला ना लागून गेलेले. त्याला औषध द्यायचे, तर औषधसाठी बघा कसं रडते. औषध प्यायला नको मागतो. मोक्षू गोड लागतं ना. गोड आहे ना औषध. माल दे. पितो ना? घेशील ना औषध? दाखव, मी काढून देते. दे. व्हिडिओ काढायच्या आधी तो रडत होता, आता लगेच रडणं बंद झालं त्याचा. व्हिडिओ चालू करताच. औषध घेशील ना? नाही घे ना. दाखव, मी काढून देते. दाखव पटकन. औषध घ्यायचे आहे म्हणजे पळतो. चल लवकर औषध घ्या आता. घे औषध घे. चल इकडे पटकन. औषध देत का मर तू? चल रे. हा, दरवाजा बंद करून घे म्हणजे तू पळणार नाही बाहेर. कडी लावून घेते मी. तूच बंद केलं ना. चल औषध घे. माल दे मग. डबल लागलं डोकाला. डबल लागलं. औषध काही पाहिलं होतं. मोबाईल नाही, काही नाही, काही चाललं. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? तर इथे बघा, सकाळी सकाळी चहाची सुरुवात झाली. आता मोक्षूला औषध वगैरे देऊन झालं होतं. मोक्षूचे पप्पा राहिले का तेव्हाच तो औषध घेतो, नाही तर माझ्याकडून अजिबात औषध घेणार नाही. तर इथे बघा, सकाळी सकाळी अशी कडक चहा लागते. छान गवती चहा अद्रक टाकून मस्त अशी कडक चहा ठेवली. त्यानंतर सगळ्यांनी चहा घेतली. मी चहा तिकडे ठेवून दिली. ब्रश वगैरे करायचा माझा राहिला होता. आता मी ब्रश वगैरे करून घेणार होती. तोपर्यंत इकडे बघा ब्रश होत होतं, ते मोक्षूकडे लक्ष केलं. मोक्षूने इथे माझ्यासाठी पसारा करून ठेवलेला होता छान. इकडे चहा छान उकळून गेलेला होता. आता चहा घेते.
सगळ्यांना देते, मी पण घेते. तर बघा इकडे गावाकडे आमच्याकडे असे भरून भरून चहा पितात. पण सगळ्यांना चहा आवडतो. तर मला पण बंद करायचा होता, पण माझा काही बंद होत नाही. आमच्या घरात सगळे चहा पितात, सगळ्यांना चहा आवडतो. त्यानंतर मी पण माझ्यासाठी चहा घेतला होता. तर इथे माझी आणि मोक्षची आंघोळ वगैरे होऊन गेली होती, पण मोक्ष काही राहत नाही आज खूप रडतोय मोक्षू. तर इथे बघा मी ही साडी घातलेली आहे, हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे, खूप छान स्टिच केलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी, म्हणजे पण व्हिडिओ खूप मोठा झालेला होता, त्यामुळे मी डिलीट करून टाकलं. तर आहे ही साडी खूप सुंदर आहे, म्हणजे सिंपल आणि सोबर म्हणजे म्हणतो ना आपण तशातली. आणि ते बघा मोक्षला बाहेर घेऊन आली होती मी, रडत होतो म्हणून. बाहेर DJ वाजत आहे, आमच्या इथे लग्न चालू आहेत ना, लग्नाचं सीझन आहे त्यामुळे. तर इथे बघा मोक्ष बाहेर घेऊन आले मी. इथे आमच्या सोफा वगैरे बाहेरून आज सुकवायला ठेवलेला आहे, इथे गाद्या वगैरे उन्हात टाकून दिलेले आहे, ढेकणंच इतके झालेले ना त्यामुळे. तर इथे बघा मी गावाला गेली होती ना, माझे झाडं पूर्ण सुकून गेलेले आहे. तर इथे बघा फक्त एलोवेराच थोडा बरा दिसायला लागला आता, नाही तर ना खूप खराब झाले होते, पूर्ण सुकून गेलेलं होतं. तर इथे झाडांना पाणी वगैरे द्यायचं काम चाललेलं होतं. तर इथे बघा मोगरा आता थोडा बरा दिसायला लागला. आणि हे 2 प्लांट म्हणजे छोटे छोटे इथे लावलेले आहेत, कंद. त्याचे फुलं आले का मग तुम्हाला ते दाखवणार आहे. आता तर मी झाडं लावली, त्याला फुल आले की तुमच्यासोबत शेअर करेल. तर इथे बघा कोरफड आता बरं दिसायला लागलं. त्यानंतर आजचं वातावरण बघा कसं आहे, आता ऊन दिसत आहे ना, तर दुपारून पाऊस चालू झालेला होता खूप मुसळधार. 8 तारखेपासून सांगितलं होतं, पण आज 7 तारीखच आहे, तर आजपासूनच पाऊस चालू झाला. इथे मनी प्लॅन्ट बघा माझं कसं होऊन गेलेलं आहे, इतका छान वेल आलेला होता, पण गावाला गेले ना कोणी पाणी टाकलं नाही, लक्ष पण दिलं नाही, त्यामुळे माझ्या मनी प्लॅन्टचं पण सुकून गेलं आहे. वेल खूप छान आलेला होता, पण गावाला गेल्यामुळे थोडं नुकसान झाली झाडांची. तर इथे बघा मोक्षू कसा रडतोय, त्याला बाहेर जायचं, समोर त्याचे पप्पा गाडी सर्व्हिसिंग करतात त्याच्याकडे. तर इथे बघा माझं जेवण वगैरे झालं आणि मग पार्सल आलं होतं. असा होता आजचा व्हिडिओ. हा फोटो रात्री हळदीला गेलो होतो तिथला आहे, असा थोडा ब्लर आलेला आहे, पण तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं. आणि हे परत तेच व्हिडिओ दाखवते नेकलेसचा, कारण ना पुढचं बोलता येणार नाही म्हणून. तर इथे आजचा व्हिडिओ होता, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. तोपर्यंत भेटूया आपण पुन्हा अशा नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.